नमस्कार. मी प्राध्यापक राठोड एशल. आज आपण पाहणार आहोत हिंदी महासागराची तळरचना याविषयी चर्चा, सविस्तर माहिती या ठिकाणी आपण घेणार आहोत. आपण पाहतोय की आपल्या पृथ्वी तलावर 4 महासागर आहेत. त्यापैकी सर्वात मोठा महासागर पॅसिफिक महासागर आहे. त्यानंतर अटलांटिक महासागर आहे आणि त्याच्यापेक्षाही लहान आपला हिंदी महासागर आहे. आता हिंदी महासागराचा विस्तार जर आपण पाहिला तर या हिंदी महासागराचा विस्तार इतर महासागरापेक्षाही म्हणजे पॅसिफिक आणि अटलांटिक महासागरापेक्षा कमी असून त्याचा आकार म्हणजे हिंदी महासागराचा आकार हे इंग्रजी यम अक्षरासारखा आहे. कारण या महासागराचे क्षेत्रफळ 7,36,00,000 चौरस किलोमीटर आहे. तर या महासागराची पूर्व पश्चिम विस्तार हे 8,000 किलोमीटर आहे. या महासागराचा विस्तार हे उत्तरेकडे कर्कवृत्तापर्यंत असून त्याच्या उत्तरेस मोठी भूमिखंडे आहेत. कारण हिंदी महासागराच्या उत्तरेला जर आपण पाहिला तर आशिया खंड आहे, पूर्वेला ऑस्ट्रेलिया खंड आहे आणि पश्चिमेला आफ्रिका खंड आहे. या तिन्ही खंडांनी भूवेष्टित आहे. तर दक्षिणेला जर आपण पाहिला तर दक्षिणेला अटलांटिक महासागर आहे. दरम्यान दक्षिणेला जर आपण पाहिलात तर अंटार्क्टिका खंड आहे. अंटार्क्टिका खंड आफ्रिका, आशिया आणि ऑस्ट्रेलिया या चारही खंडाच्या आत हे हिंदी महासागर पसरलेला आहे. कारण अंटार्क्टिका खंडाजवळ पूर्वेकडे पॅसिफिक महासागर तर पश्चिमेकडे अटलांटिक महासागर शी या जोडलेला आहे. कारण हिंदी महासागर हे उष्ण कटिबंधात असल्यामुळे त्याचा कोणताही भाग हे गोठलेल्या स्वरूपामध्ये आपल्याला दिसून येत नाही. जसं की आर्क्टिक महासागराचा उत्तरेकडचा जो भाग आहे ध्रुवाकडला तो गोठतो. पॅसिफिक महासागराचा उत्तरेकडला भाग गोठतो. अटलांटिक महासागराचा भाग गोठतो. कारण त्या ठिकाणी थंड वायुराशी असल्यामुळे तापमान मायनसपेक्षा या ठिकाणी कमी असल्यामुळे ते गोठ्याच्या स्वरूपामध्ये आपल्याला पाहावयास मिळतात. परंतु हिंदी महासागर हे एकमेव उत्तर हे उष्ण कटिबंधात असल्यामुळे त्याचा कोणताही भाग हे जास्त गोठत नाही. कारण या महासागराच्या आजूबाजूच्या किनारी प्रदेशात आफ्रिका, अरेबिया, भारतीय उपखंड व पश्चिम ऑस्ट्रेलिया ही प्राचीन पठारे आहेत. त्यामुळे या महासागराची किनारपट्टीवरील खंडांनी मर्यादित झाल्यामुळे बरीचशी नियमित आहेत. गोंडवाना कालखंडातील अवशिष्ट
व ठोकळ्यांच्या पर्वतांनी आफ्रिका, ऑस्ट्रेलिया व पश्चिम भारताची किनारपट्टी या ठिकाणी बनलेली आपल्याला दिसून येते. कारण पॅसिफिक व अटलांटिक महासागराचा विस्तार हे दक्षिणोत्तर आहे, तर हिंदी महासागराचा विस्तार हे पूर्व पश्चिम आहे. या महासागरात भारत, ग्रीस व मलाया ही 3 द्वीपकल्पीय आहेत. कारण 1962-63 मध्ये या महासागराचे संशोधन करण्यात आले व हिंदी महासागराची सरासरी खोली ही 4000 मीटर इतकी आहे. या महासागराच्या एकूण सागर तळापैकी 4.2% क्षेत्र हे समुद्रपूर जमिनीने व्यापलेलं आहे, तर 6.5% क्षेत्र हे खंडांत उताराने व्यापलेलं आहे आणि 80.4% क्षेत्र हे सागरी मैदानाने व्यापलेलं आहे. इतर महासागराच्या तुलनेने या महासागराचे समुद्रपूर जमीन आणि खंडांत उतार क्षेत्र हे कमी व्यापलेले आहे. हिंदी महासागराचे भारतीय उपखंडामुळे व बंगालच्या उपसागरावर व अरबी समुद्र अशा 2 भागात विभागला गेला आहे. जॉन्सने हिंदी महासागराचे हे 3 विभाग केलेले आहेत. एक म्हणजे पश्चिम विभाग, आफ्रिकेचा किनारा ते मध्यवर्ती जलमग्न पर्वतीय रांगेपर्यंत विस्तार असून या भागांची सरासरी खोली ही 3650 मीटर आहे. या भागात सेचिलस, मादागास्कर इत्यादी बेटे आहेत. तर पूर्व भागामध्ये या महासागराच्या पूर्व भागात सर्वात जास्त खोली असून ती 5500 मीटरपेक्षाही जास्त आहे. कारण येथील समुद्रपूर जमीन ही अरुंद आहे. मध्यभाग, या महासागराचा मध्यभाग कमी खोलीचा व उंचावलेला असून त्यावर अनेक बेटे आहेत. आता हिंदी महासागराची तळरचना जर पाहिली तर त्याच्यामध्ये पहिला आहे समुद्रपूर जमीन. आता समुद्रपूर जमीन जर त्याची माहिती आपल्याला या ठिकाणी घ्यायची आहे. आता हिंदी महासागरातील समुद्रपूर जमिनीची रुंदी सर्वत्र सारख्या प्रमाणामध्ये दिसून येत नाही. कारण हा जो विभाग आहे प्रत्येक महासागराचा भाग अरबी समुद्रात व बंगालच्या उपसागरात समुद्रपूर जमीन सर्वात जास्त रुंदीची आहे. तर जावा, सुमात्रा बेटाजवळ आणि पश्चिमेकडे तिचा विस्तार 640 किलोमीटर, तर जावा सुमात्राच्या किनाऱ्याजवळ फक्त 160 किलोमीटर आढळतो. कारण भारताच्या पूर्व किनाऱ्यावर 50 किलोमीटर, तर पश्चिम किनाऱ्यावर हे 150 किलोमीटर
विस्ताराची समुद्रबूड जमीन आहे. तर गंगा, महानदी, गोदावरी, कृष्णा, कावेरी इत्यादी नद्यांच्या मुखाशी 30 ते 35 किलोमीटर रुंदीचा समुद्रबूड जमीन या ठिकाणी आढळतो. दुसरा आहे सागरी मैदान. दुसरा जो घटक आहे तो सागरी मैदान आहे. आता हिंदी महासागराच्या एकूण क्षेत्रफळापैकी जास्त क्षेत्र हे सागरी मैदानाने व्यापलेलं आहे. या सागरी मैदानाची खोली 3600 ते 5500 मीटर दरम्यान आहे. या मैदानावर अरेबियन सागरी मैदान, गंगेचे मैदान, सोमाली मैदान, मादागास्कर मैदान इत्यादी महत्त्वाची सागरी मैदाने पाहावयास मिळतात. तसेच हिंदी महासागरात रुंद अशा जलमग्न पर्वत श्रेणीची संख्या जास्त असून त्यामुळे ही सागरी मैदाने एकमेकापासून वेगळी झालेली आपल्याला पाहावयास मिळते. कारण त्याचप्रमाणे इतर महासागरांचा जर विचार केला तर अटलांटिक महासागराप्रमाणे हिंदी महासागरात ही मध्यवर्ती जलमग्न पर्वतरांग आहे. त्याचप्रमाणे इतर अनेक जलमग्न पर्वतामुळे हिंदी महासागराच्या मैदानाचे अनेक खोऱ्यात विभागणी झालेली आहे. कारण हिंदी महासागराच्या मध्यभागी इंग्रजी वाय अक्षराच्या उलट एक दक्षिणोत्तर जलमग्न पर्वतश्रेणी आढळते. कारण ही जलमग्न पर्वतश्रेणी भारताच्या दक्षिण टोकापासून ते अंटार्क्टिका खंडापर्यंत गेलेली आहे. या पर्वतश्रेणीला सेंट पॉल रिज असे म्हणतात. कारण मध्यवर्ती गेलेल्या या पर्वतश्रेणीला मिड इंडियन आर्सेनिक रिज असेही या ठिकाणी संबोधतात. कारण दक्षिण या पर्वतश्रेणीचा विस्तार जास्त असून 20 अंश दक्षिण ते 30 अंश दक्षिण अक्षवृत्ताच्या दरम्यान तिचे रूपांतर जलपठारात होते व या पठाराला आमस्टरडॅम सेंट पॉल पठार असे म्हणतात. कारण हे पठार ऑस्ट्रेलियाच्या पश्चिमेला आहे व मध्यवर्ती पर्वतरांगेला व उत्तरेला साकोस्ट्रा चांगोस रिज म्हणतात आणि विषुववृत्ताच्या दक्षिणेला दिसून येतात. तिसरा आहे सागरी गर्ता. आता सागरी गर्ता हिंदी महासागराच्या सागरी मैदानावर 6000 मीटरपेक्षा जास्त खोलीच्या 6 गर्ता आढळतात. त्यापैकी जावा बेटांच्या दक्षिणेस जावा किंवा सुंधा हे गर्त आहे. जावा किंवा सुंधा या गर्ताची खोली ही 7450 मीटर खोल आहे. आब गर्ता 6875 मीटर खोल आहे. याशिवाय स्पेन्सर, मॉरिसस, अमिरांटे
इत्यादी सागरी गर्ता या हिंदी महासागरामध्ये आहेत. चौथा घटक आहे सागरी बेटे. आता सागरी बेटे या हिंदी महासागरात प्रामुख्याने मादागास्कर व श्रीलंका ही भूखंडे बेटे आहेत. तर सोकोटा, झांजिबार, कोमेरो ही देखील उपखंडीय बेटे आहेत. कारण बंगालच्या उपसागरात अंदमान निकोबार ही बेटे हे जलमग्न पर्वत श्रेणीच्या वर आलेली आहेत व लक्षद्वीप, मालदीव इत्यादी प्रवाळ बेटे आहेत व सेंट पॉल पठार उंचावल्यामुळे कँग्युलँड, हार्डे, सेंट पॉल इत्यादी बेटे तयार झालेली आपल्याला पाहावयास मिळतात. कारण ज्वालामुखी शंकूपासून मॉरिशस, रियुनियन ही बेटे तयार झालेली आहेत. कारण पूर्वेकडे हिंदी महासागराचा तळ खोल गेल्यामुळे तेथे फारशी बेटे नाहीत. त्यापैकी कोकोकस व ख्रिसमस ही बेटे या ठिकाणी आढळतात. अशा पद्धतीने या हिंदी महासागराची तळरचना, समुद्रबुड जमीन, सागरी मैदान, सागरी उतार, सागरी गर्ता किंवा सागरी बेटे याविषयी आपण थोडक्यात माहिती मिळवलेली आहे. धन्यवाद.